तर रामराम मंडळी, जय महाराष्ट्र पब्लिक. काय म्हणता, कशात? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं जोरदार स्वागत आहे मंडळी. तर मंडळी आपली तयारी आहे. तर तुम्हाला माहीतच असेल मी मामा झालो. तुम्ही प्रांशू नावाचा भाचा तुम्ही ब्लॉग गिकवर फोटो वगैरे पाहिलाच असेल. आणि तर दुसरा बेबी बॉय झालेला आहे. तर सर्वांची इच्छा होती बेबी गर्लसाठी आणि खूप एक आतुरता असतेच, एक इच्छा असते सर्वांची, उम्मीद असते एक की बा पहिला मुलगा आहे, मुलगी झाली पाहिजे दुसरी, किंवा पहिली मुलगी आहे तर मुलगा झाला पाहिजे. तर मंडळी एक नक्की सांगतो, याची उम्मीद असते, हे ठेवू नका, एक आशा ठेवू नका मनात. कारण हा जो नियम आहे आपल्या हाती नाही राहत. हा कधी नियम माणसाच्या हाती असला का नाही तर झालं, देवाचं कामच नसतं मग. तर हा सर्व खेळ वरचाच आहे. तर जे झालं त्यात समाधानी राहा. कारण कोणाकोणाले ते पण नशिबात नाही आहे. कोणी आज पण लग्नाला 10-10, 5-5, 12-12 वर्ष होतात. त्याच्या छोटंसं बाळ पण म्हणजे असं नशिबातच नाही आहे बाळ नावाचा शब्द. ते तरसतात बाळासाठी, पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात फिरतात त्या इलाजासाठी. काहीतरी आपल्याला बेबी गर्ल किंवा बेबी बॉय झाला पाहिजे. म्हणजे तेले काही पण चालते, मुलगी मुलगा तेले विचारा. त्या जर बाळ जो होते ना, बाळ ना व्हायचं, कारण त्या तेले जाऊन विचारा. आणि आपल्याला आज होते तर आपण थोडं नाराज होतो. तो ठीक आहे, थोडीशी नाराजी आली होती, पण सगळं झालं आहे, हशी खुशीत आहे सगळेजण. पण थोडीशी मुलगी असती तर अजून थोडीशी खुशी डबल झाली असती. खुशी झाली सगळेले, पण थोडीशी नाराजी. पण सर्व बरोबर आहे. आज ब्लॉगचं असं कारण आहे की आज होणार आहे सुट्टी. मी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. तर सुट्टी झाल्यानंतर घरी वेलकम मस्त प्रकारात होणार आहे, धुमधडाक्यात, बेबी बॉयचं दुसऱ्या. पण जसा माझा पहिला भाचा होता प्रांशू, हे हा कार्टूनला आहे बदमाश, तुम्हाला दाखवून देतो. तसाच दुसरा पण लहानपणी सेम दोघंजणं तसेच होते. तर चला मग मी जातो आता दवाखान्यातून थोडी सुट्टी होणार आहे. तिथून मग पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे घरचा. घरी पण डेकोरेशनसाठी सांगितलेलं आहे. तर डेकोरेशन कसं काय होते ते पण सांगू. तर मी तर आता पहिले हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. इकडून मग माझ्या बहिणीच्या घरी अचलपूरला जाणार आहे. आता परतवाड्यात धुमाळे हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. आमच्या पण मॅडमची इच्छा आहे सोबत याची, पण ते येऊ शकत नाही. तर काहीतरी प्रॉब्लेम, तर आता नाईलाज आहे. तिची खूप इच्छा आहे ना. चालतं ना, चल ना. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी आपण पोहोचलो आहे हॉस्पिटलमध्ये. हे आहे परतवाड्याचं विजयमाला हॉस्पिटल, म्हणजे त्याला धुमाळे हॉस्पिटल म्हटले जाते. तर आपण आतमध्ये गेलेलो आहे. नंतर बघा आपण जिथे आपले सिस्टर आहे, भाचा आहे, तिथे गेलेलो आहे. बा भाचे साहेब छान प्रकारे झोपलेले आहे. आणि इकडे आहे भाच्याची मम्मी, माझी सिस्टर स्माईल देत आहे मस्त. बस अशीच राहा. त्याच्यानंतर मी वाट पाहत आहे, ज्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे. सुट्टी झालेली होती पण काही पाहुणे होते अतिथी, म्हणजे आमचे मनोज दादा आणि हे आहे पिहू. तर ते आलेले आहे. मंडळी याचीच वाट पाहणं चालू होती. किती लेट आली पिहू तू? एक स्माईल दे, स्माईल. खूप पिऊ ती सरमत आहे बोलायसाठी, कशी भरली बळबळ करतो. तर मंडळी ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. पूर्ण तयारी निघायची झालेली आहे. थैल्या वगैरे भरून पूर्ण रेडी आहे सगळे. तर हे पहा आता जेमतेम निघाले सगळे. पिंकीताई समोर निघालेले आहे. नंतर बाळाची मोठी मम्मी पूजाताई आणि आम्ही लिफ्टनं जात आहे. तर इकडे बाळाचे पप्पा मोठे बाबा पायरीनं जात आहे. तर आम्ही लिफ्टमधून निघालेलो आहे. तर मग मी म्हटलं माया याच्यासोबत व्हिडिओज नाही, तर मग मी सेल्फी कॅमेरा चालू केला भाई. तर मग मी याच्यासोबत येऊन गेलो. तर जेमतेम सगळेच बाहेर निघालेले आहे. तर आता गाडीमध्ये बसतील. तर यांना आपण बाय बाय करून देऊ. तर भेटू आपण नंतर घरी गेल्याबरोबर. मंडळी आता आलो आम्ही घरी. बाळ आणि बाळाची आई सगळे येऊन राहिले. आता घरचं डेकोरेशन बढियापैकी झालं आहे. तर डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. चला मग.
तर मंडळी आपल्या भाच्याची म्हणजेच बेबी बॉयची जोरदार एंट्री झालेली आहे. फटाके फोडणं झालं की जो प्रदूषण येते ना, ह्या प्रदूषणाला बाबांना दुपट्ट्यानं हकालपट्टी करत आहे. तर आता आपल्या बेबी बॉयची एंट्री झालेली आहे. तर पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर मंडळी फॅमिलीमध्ये न्यू मेंबर आला म्हणून सगळेजण खूप जास्त खुश आहेत आणि बाळासोबत सगळेजण फोटो वगैरे सेल्फी आणि सेलिब्रेशन खूप जोरदार प्रकार करत आहे बघा. तर मंडळी आहे डुग्गू उर्फ कल्पित, याला पण खूप जास्त खुशी झालेली आहे की आपल्यापेक्षा छोटा भाऊ आलेला आहे. तर मंडळी सेलिब्रेशनच्या बाबतीत मी कसं मागे हटणार आहे, मी पण मामा झालेलो आहे आणि इकडे लहान मामा हरीश मामा, दर्शू मावशी, विक्की मामा आणि हे सगळ्या भाचेची लाडकी आत्या गौरी आत्या. आणि मंडळी हा आहे नवीन मेंबरचा मोठा भाऊ म्हणजे प्रांशू. एवढा कार्टून आहे, लय शैतान आहे आणि खतरनाक आहे भाई बोला रे पोंगे. आताच तुम्ही त्याची हालचाल पाहून ओळखू शकता. तर मंडळी इकडे जे बाळाची आत्या आहे पूर्ण घर बाळाला दाखवत आहे. किचन पासून संडास बाथरूम पासून हॉल सर्व बाळाला दाखवून दिलेला आहे आल्याबरोबर. हे पहा आमचे कल्पित महाराज इकडे त्याच्या याच्यात आनंदात आहे. तर मंडळी आपला ब्लॉग कसा वाटला एक छोटीशी आणि छानशी कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन जर असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा. आणि फेसबुकवर जर हा तुम्ही ब्लॉग पाहत असाल तर एक शेअर आणि फॉलो नक्की करून जा. चला तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या मंडळी.